नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भव्य नवरात्रोत्सवाला श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथे सुरुवात। मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला। ऐतिहासिक श्री क्षेत्र पार्वतीपूर पार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे आदिशक्ती श्री रामवरदायिनी मातेच्या नवरात्रोत्सवाला सोमवार दिनांक 22 सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे। यानिमित्त संपूर्ण मंदिर आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले असून भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सकाळी 6 वाजता श्री रामवरदायिनी मातेला जलाभिषेक करण्यात आला। त्यानंतर सनई चौघड्यांच्या मंगलमय निनादात आणि मंत्रोच्चारांच्या घोषात नंदादीप प्रज्वलित करून घटस्थापना करण्यात आली। या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। हा नवरात्रोत्सव अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून देवस्थान विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या काळात दररोज आरती, महाप्रसाद, संगीत, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत। उत्सवातील प्रमुख कार्यक्रम 22 सप्टेंबर प्रतिपदा, घटस्थापना आणि रात्री 10 वाजता हरिभक्त पारायण B.A. महाराज अंबिका भजनी मंडळ वाई यांचे भजन। 26 सप्टेंबर चतुर्थी रात्री 10 वाजता कुंकुमार्चन। 27 सप्टेंबर पंचमी सकाळी 9 वाजता शंभू महादेव अभिषेक आणि रात्री 10 वाजता हरिभक्त पारायण विवेक महाराज कोंडरे यांचा भारूड कार्यक्रम। 30 सप्टेंबर अष्टमी सकाळी 8 ते 11 सर्व देवदेवतांचा अभिषेक। दुपारी 12 वाजता गोंधळ आणि दुपारी 2 वाजता हळदी कुंकू समारंभ। 1 ऑक्टोबर नवमी सकाळी 11:30 वाजता घट हलवणे आणि होमाची पूर्णाहुती। 2 ऑक्टोबर दशमी सायंकाळी 5 वाजता सीमोल्लंघन, शमीपूजन आणि सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम। श्री रामवरदायिनी मातेस 4 युगांमधील गौरवशाली इतिहास लाभलेला आहे। त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक परंपरा जपण्याचा एक प्रयत्न आहे। आयोजकांनी सर्व भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोंडकर सह तृप्ती भोईर, पार्वतीपूर।